आता आपला रोशन भाऊ बिलटेक करतोय सकाळी बिना आंघोळीचा दिसते. हाय गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आत्ता सकाळ सकाळ आपण चाललोय जॉबला आणि तो कार्तिक आहे ना तर तिथे थांबलाय, तर त्याच्याकडे चाललो. आता आपण पहिला जाऊया आणि जॉबवरून आपल्याला दुसरीकडे पण जायचं आहे. आणि इथे हा बसलाय बघा. चले जायचं आहे ना बसता आपल्याला. आणि ते आलेलो कामाजवळ आणि इकडे बसूनच आहे. अजून पण आतमध्ये गेले नाही. 7 वाजले तरी 7 ते 4 ड्युटी आहे, तरी पण अजून आतमध्ये गेली नाही. इथेच बसली. किती वाजता आलीस ग? मग जा ना आतमध्ये. गांगरेला गेले पहिलाच सांगते. जस्ट आपण आतमध्ये एंट्री करतो इकडे आणि एंट्री करून झाले. जा एंट्री कर. आता आपला रोशन भाऊ बिलटेक करतोय. सकाळी येतो आपला भाऊ रोशन. सकाळी 6 वाजताच येतो. दुकान आत्ता जस्ट मी जॉबवरून सुटलो आणि माझा भाऊ घेऊन गेलाय. हा कार्तिकचा फोन आहे आणि मी कार्तिकच्या फोनमधून काढतोय. तो कुठे तर शूट करायला गेलाय. तो बोलला मी येऊन देतो डायरेक्ट 5 वाजता. आणि बघा इथं आमचा डिलिव्हरी बॉय भेटलाय. आता तो चालला. जाता आम्ही डायरेक्ट इकडे हनुमानच्या मंदिरात आलोय. हा बोलला की हनुमानच्या मंदिरात जाऊया, तर आता हनुमानच्या मंदिरात आलोय. भाऊ कुठे चालला? क्लासला चालला. आधीचं शर्ट घातलंय नाही तुम्ही? हा इथं काय झालंय? वाईट तोंड बिंड देवत नाही वाटतंस तू? वाईट आताच जातो काय? आंघोळ करून बिना आंघोळीचा दिसते. मी जरा पुण्यातून चाललो. हां कारमधून जातो रोजचा. पण आता आम्ही तुला सायकल चालवा येते काय? अरे माझा ड्रायव्हर असतो रे. मला येत नाही कार, पण ड्रायव्हर. मग चावी देऊ काय तुला? 2 hours later. आत्ता जस्ट मी घरी जाऊन फ्रेश वगैरे झालो आणि बाहेर आलो आणि आत्ता आपण चाललोय माझगावला. गावदेवीची पालखी आहे ना तिथे चाललोय. चालत चाललोय आणि खूप जल्लोष असतो तिथे. तर मी आत्ता इथून चालत चाललोय आणि तिकडे जाऊया आणि डायरेक्ट भेटूया. मी चालत आपण शिवडी स्टेशनला आले आणि ट्रेन काय आली नाही. ट्रेनचा वेट करतोय आपण. आणि आत्ता जस्ट ट्रेन आली आणि आपण आता ट्रेनमध्ये जाऊया. आता जस्ट आपण डॉक्टर रोड स्टेशनला पोचलोय आणि इथून आपल्याला घ्यायला एक पोरगी येणार आहे आणि मी दाखवणार कोणती पोरगी येणार आहे ते. स्टेशनच्या इथून जात होतो तर इथे बघा क्राऊड बघा, पोलिस किती थांबलेत. आपल्याला घ्यायला आले. एवढा भरणारा कसा लावलाय तू? कुठे घेऊन चाललीस मला? आणि वरती आहे ना बघा तिथे गावदेवीचं मंदिर आहे आणि तिकडून पालखी येते खाली. आणि आत्ता जस्ट मला बघ इकडं घेऊन आले. हो साडी. आणि इथं नाही रे बाबा. ही मला काय बोलली की मी साडी नाही घालत. मी इथे एवढी मोठी रांगोळी काढली आणि त्याच्या समोर इथे कांतारा. इथे आलो तर डीजे बंद झालाय काही कारणामुळं. पोलीस आहेत ना ते डीजे लावू देत नाही. हा बघा सर्व सेटअप इथे बंद झालाय. 8 वाजल्यापासूनच बंद झालाय. लाईट चालू झाले इथे आणि पालखी पण आले. आणि सेटअप बघू शकता तुम्ही.
आता आपण दर्शन करायचं आहे. आता आपलं दर्शन झालंय पद्धतशीर आणि आता आपण चाललोय घरी. बघू घरी जायचं आहे की नाही, कुठे जायचं आहे ते लोक काय बोलतात बघूया. बघा सर्वे काय हनुमान, बघा आज हनुमान जयंती पण आहे. ट्रेन आली आहे आणि आता आपण घरी चाललो. घरी चालल्यानंतरला बघूया आता काय भेटू. आणि हा ब्लॉग काय एवढा लॉंग नव्हता. जिथे आपण गेलेलो ना माझगाव देवीच्या पालखीला, तर तिकडे पोलिस पण आलेले म्हणून काही एवढं बघायला भेटलं नाही तुम्हाला. आणि मी जस्ट इथून कामावरून घरी गेलेलो ना, तर डायरेक्ट झोपलेलो, तेव्हा उठून काय पालखीला गेलेलो. तर हा ब्लॉग आपण एंड करायला घेतोय. आणि इथपर्यंत तुम्ही ब्लॉग बघत असाल तर जाऊन लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.